नमस्कार, मी डॉक्टर ऋतुजा संजीवनी आयुष हॉस्पिटलमधून आपल्यासोबत सर आहेत दर्शन सर. आपण त्यांच्याशी थोडा संवाद साधूयात. नमस्कार सर. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव दर्शन देशमुख आणि मी पुण्याहून कोथरूडमधनं आलेलो आहे. ओके, किती दिवस झाले तुम्ही येऊन इथे? इथे मला 4 दिवस झाले. याच्या आधी तुम्ही आला होता तिथे? हो, याच्या आधी मी पूर्वी आलो होतो. आमचा एक ॲस्ट्रोनियाचा कॅम्प होता आणि त्यासाठी मी आलो होतो. त्या कॅम्पनंतर मला खूप चांगल्या गोष्टी इथे समजल्या आणि यावेळेस मी क्लिन्झिंगसाठी आलो होतो. माझ्या आईला डायबिटीज BP आहे, तर त्या संदर्भातले क्लिन्झिंग्स करून घेण्यासाठी मी आलो आणि मी स्वतःही त्यानिमित्ताने क्लिन्झिंग्स केले. मला तसे काही प्रॉब्लेम्स नाहीत, पण मी एक स्पोर्ट्समन आहे आणि मला त्याच्यामध्ये एनर्जी लेवल्समध्ये क्लिन्झिंगनी फरक पडतो हे मला माझा पास्ट एक्सपिरियन्स माहिती होता. मग आईबरोबर पण मी येऊन मी स्वतः पण केले. स्वतः बॉडी डिटॉक्स करून. येस. कसं फील होतं आता? कसं वाटतं बॉडी डिटॉक्स नंतर? एनर्जी लेवल्स पहिल्यापेक्षा इन्क्रीज झाल्यासारखं मला वाटतं नेहमीच. म्हणजे मी जेव्हा जेव्हा डिटॉक्स करतो तेव्हाच माझा तो अनुभव असतो. आजच माझं संपलं आहे, त्यामुळे मला माहिती आहे उद्यापर्यंत मला पूर्ण रिफ्रेश वाटेल. आणि आपल्या आईंचा काय सांगाल अनुभव त्यांचा? आईचे BPचे पॅरामीटर्स म्हणजे BP जवळजवळ 180 होता, सिस्टॉलिक BP त्यांचा, आणि शुगर तिची आय गेस काहीतरी 140च्या वर होती. हां, तर ते आता दोन्हीही पॅरामीटर्स विदाऊट गोळ्या न घेता आता नॉर्मलला आहेत. 3 दिवसामध्ये मॅमनी कुठल्याही गोळ्या नाही घेतल्या ॲलोपॅथीच्या. आपले पॅरामीटर्स नॉर्मलला आहेत. छान. काय बोलणार, कसं वाटलं वातावरण इथले? इथलं वातावरण म्हणजे इथला स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे आणि कितीही वाजता आम्हाला काही मदत लागली तर स्टाफ उभा असायचा. तर त्याच्यामुळे स्टाफसाठी आणि सरांसाठी धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. मी डॉक्टर ऋतुजा संजीवनी आयुष हॉस्पिटलमधून. नमस्कार मॅम, आपलं नाव सांगा. मी कुमुदिनी धनंजय देशमुख, पुण्यावरून आले. ओके, किती दिवस झाले इथे आला? 4 दिवस आज झाले आलेले. काय त्रास होता तुम्हाला? मला BP आणि शुगरचा त्रास होता. ओके, किती वर्षांपासून आहे तुम्हाला? 9 वर्षापासून आहे. बरं, इथे तुमच्यासोबत काय काय केलं गेलं सांगा. इथे लिव्हर क्लिन्झिंग, किडनी क्लिन्झिंग, ओके, आणि पंचकर्म मधलं नश्य, अजून कर्णपूर्ण. ओके, कसं वाटलं? आणि मॉलिश करणं. ओके, ह्या सर्व मसाज कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. मसाजने एकदम छान वाटलं मला. तुम्ही औषध ॲलोपॅथी मेडिसिन्स घेत होता याच्या आधी? हो, आता ह्या 3 दिवसात मी घेतलीच नाहीत औषध. तुम्ही औषधं घेतली नाही? तुमचे पॅरामीटर्स कसे आले? नॉर्मल आहेत. तरी पॅरामीटर्स नॉर्मल आहेत. आता काही त्रास होतो का तुम्हाला? आता नाही काही त्रास. कसं वाटलं इथली लोक? इथे येऊन छान वाटलं मला. 4 दिवस छान रिलीफ भेटला तुम्हाला. धन्यवाद.